सर्वांचे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्रामधील पाठ 2 समाजातील विविधता या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। पहिला प्रश्न, विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभव होय। दुसरी रिकामी जागा, भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। तिसरी रिकामी जागा, सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंब अधिक निकोप होतो। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, सहकार्य म्हणजे काय? उत्तर, परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय। दुसरा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले? उत्तर, भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे। ही विविधता निकोपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? उत्तर, भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत, त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे। भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते। दुसरा प्रश्न, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर, व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात। एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते। प्रश्न तिसरा, सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंब अधिक निकोप होते। समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते। परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते। आपला विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते। इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात। चौथा प्रश्न, तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? उत्तर, माझ्यासमोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसांच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेल। 2, भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईल। ज्याची चूक असेल त्याला त्याची चूक समजावून सांगेल व स्वतःची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेल। भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबाबत दोघांनाही समजावेन। 3, दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकांशी मैत्री करायला सांगेल आणि परत असे न वागण्याबद्दल बजावेन। प्रश्न 5, तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात, तुम्ही कोणकोणते कार्य कराल? उत्तर, शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाही याची वेळोवेळी पाहणी करेल। कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असतील तर त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेल। वेळोवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्या समस्या शिक्षकांच्या सभेपुढे मांडेल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल। शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेल। मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्यांची काळजी घेईल। मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करेल। असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा।